तुला शोधत शोधत कोणतरी घरात आले. कुठे? मी ज्या आधी राहायचा ना ज्या घरी तिथे गेले तुम्हाला. कोणी मला शोधायला आलंय स्पेशली, ते पण खूप लांब ना. ते मी ऐकलं आणि मला असं वाटलं चला पटकन आपण ज्या घरात राहत होतो ना त्या घरात जाऊया आणि बघूया कोण आहे. तर कुठे आहे प्रणव? अरे इथे आहे मी. अरे हॅलो. हाय, मस्त मस्त मस्त. तू कशी आहेस? मी खूप मस्त आहे. कसं वाटतं तुम्हाला आमच्या गावात येऊन? अरे खूप छान खूप छान. तर मला तुम्हाला आज आमच्या गावात एक खूप स्पेशल जागेवरती घेऊन जायचं. चल मग जाऊया लगेच. पण असं नाही, मला ना तुम्हाला ब्लाइंड फोल्ड करून घेऊन जायचं. ब्लाइंड फोल्ड करून सगळं कळेल पण कसं? हळू हळू हळू. बापरे. विहिरीत कधी तुम्ही उडी मारली आहे? ए अरे काय जीव बिव घेते की काही माझा? तर माफी मागतो तुमची. आलोय तसं घरी जाऊ द्या. कोंबड्या कोंबड्या पकडायच्या? कोण पकडतंय? पकडली. तिकडे उभी राहा तू. नमस्कार, जय बजरंगबली. आणि आपल्या सोबत आहेत तुमचे लाडके अर्जुन. हॅलो सर. नमस्कार. नमस्कार नमस्कार. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमचा लाडका बावधन माझ्या नजरेतून. चलो. आपण आता ऊस तोडणार आहोत. आपण का तू? म्हणजे तुम्ही पण थोडंसं करून बघा, मी शिकवते तुम्हाला. बरं ठीक आहे. तुला शोधत शोधत कोणतरी घरात आले. कोण आले? काय माहिती. अक्षर नाही. ओ माय गॉड. हाऊ आर यू? पाहुणं हे कोण? तर अक्षराताई. म्हणजे तुला शिकवीन चांगलाच धडा. त्यांच्याकडनं एक धडा तर मला पण शिकायचा आहे. आमच्या त्या सिरियलचं नावच तुला शिकवीन चांगलाच धडा आहे. त्यामुळे आता आज तू शिकव मला धडा काहीतरी. चालेल, पण हा धडा एकदमच गोल असणार आहे. मग चल मी तुला दाखवते कुठे आहे आपण कसं करणार आहोत. स्टेप बाय स्टेप. लेट्स गो. आपलं मेन इन्ग्रेडियंट इकडे आहे. आहा, पकडली. तर म्हशीला ना असं बोलायचं. मुली लिपस्टिक लावल्यानंतर करतात तसं. हो तसंच. तर खूप पाणी टाकायला लागेल आपल्याला ताकी ते आपण नीटपैकी सारवू शकू. ओके. मग तुम्ही मला एक करून दाखवा. ओके तू शिकव मला. हो मी तुम्हाला शिकवते. ऍक्च्युली गावचे पण आहेत आणि त्यांना हे सगळं ऑलरेडी येतं, पण मी शहाणपणा करून त्यांना सगळं शिकवते की हे बघा ऊस असा तोडायचा असतो, त्याचा पाला असा. पण ते मला किती खूप बरं वाटलं की ते इतके ग्राउंडेड आहेत. नाही पण तू छान केलंस, मला आवडलं. थँक्यू सो मच. पाणी टाकायचं. येस. ओके. हो हो. नाही. पूर्ण हाताचा वापर करून कसं नीटपैकी शेण सारवून घ्यायचं हे सगळं मी त्यांना शिकवलं. तुझ्या नखांचं काय झालं तेव्हा? हे एवढं सगळं तू शेण आणि कम्प्लिटली शेण कलरचे झालेले. येस. नाही 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 नाही. स्नेहा मी मानलं बुवा तुला. तुम्ही कसं हे केलं असेल आणि काय दिव्यातनं तुम्ही गेला असाल त्याची खरंच कल्पना करवत नाहीये मला. 3 2 1. हे बघ. 1 2 3. आओ करणार, सगळं करणार, पण कसं? कंदी पेढे आणले भरून, कंदी पेढे उतरवूया. वाव.
तर आपल्या हाताला चांगलीच मेहंदी लागली आहे. येस. आणि मला खूप छान वाटलं, तू इतकं छान शिकवतेस. तू नुसती शिकली नाहीयेस, तुला शिकवायला पण खूप चांगलं जमतंय. आता मी घरी जाऊन माझ्या करेन प्रयोग असे काही. माझ्या सासूबाईंना full impressed. थँक्यू सो मच. इकडची ज्या घराची मालकीणी जी आहे ती पहिल्या आठवड्यामध्ये तू बनण्याचं जावं, ह्याच तुला शुभेच्छा. थँक्यू सो मच. मला आता ह्या गेल्या अर्ध्या तासात असं वाटलं ना मी एका गावाकडच्या पोरी बरोबर फिरतो. बस जे काय असेल ते समजून घे तू. बस. थँक्यू. तनयासोबत गावाचा फेरफटका मारून मला खूप छान वाटलंय. तुला छान वाटलंय का? खूप मजा आली.